म्हैसाळमध्ये अवैध धंद्यांचे केंद्र बनत आहे का? याकडे कोणाचे जाणून बुजून दुर्लक्ष आहे का? म्हैसाळमध्ये कोणकोणते अवैध व्यवसाय जोमात आहेत? प्रशासन का लक्ष घालत नाही? प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का? तीन पाणीने म्हैसाळ हैराण. तीन पाणी बरोबर अन्य कोणते जुगार खेळले जातात? या संदर्भात बोलताना नंदकुमार कोरे म्हणाले, म्हैसाळ परिसरात आज रोजी अवैध धंद्याचा सुळसुळाट होत आहे. त्याबाबत पोलीस प्रशासनानं गांधारीची भूमिका घेतलेली आहे. म्हैसाळ परिसरामध्ये मटका व तीन पाणी हे अत्यंत जोमात व जोरात सुरू आहे. त्याचबरोबर म्हैसाळमध्ये 14 दारूची दुकाने आहेत. हे खूप दुर्दैव आहे. त्यामुळे व्यसनाधीन पिढी होत आहे. याबाबत प्रशासनानं तात्काळ याच्यावर योग्य ती कारवाई करावी. सदर ठिकाणी अवैध धंदे तात्काळ थांबवावे. अन्यथा याविरोधात आम्ही तरुण वर्ग सर्व मिळून तीव्र आंदोलन छेडू. ह्या अवैध व्यवसायामुळे गरीब, मजूर वर्ग, त्याचबरोबर शेतकरी, तरुण वर्ग पूर्णपणे यात आहारी जाऊन पूर्णपणे समूळ कुटुंब नाश होत आहे. त्यांच्या कुटुंबाचं पूर्णपणे विध्वंस होत आहे. मटका, जुगार ह्या पद्धतीचा आहे. तीन पाणी जुगार हे कारणीभूत आहे आणि असे उद्योगधंदे वाढत आहेत. हे खूप दुर्दैवाचे आहे. ते सगळं तात्काळ थांबावे. कर्नाटक सीमे भागातील अनेक लोक यामध्ये समाविष्ट आहेत. तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे.